दरम्यान सोलापुरामध्ये 1325 शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आता मांडण्यात आलेला आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मांडलाय। सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये एकूण 4078 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत आणि काही जणांवरती वेगवेगळे गुन्हे सुद्धा आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता सोलापुरामध्ये सुद्धा आपण पाहतोय की 1325 शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडलाय। याच मुद्द्यावरनं आपण आपले प्रतिनिधी आफताब शेख यांच्याशी चर्चा करूया। आफताब, अशाच पद्धतीची मागणी बीडमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे, पण आता सोलापूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय की ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अशा पद्धतीचा प्रस्ताव दिलाय। तर एकंदरीतच सगळ्याच बाजूने कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्याचा हा प्रयत्न असं वाटतं का? नक्कीच खरं बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शस्त्रांच्या बाबतीत प्रकार घडत आहेत, त्यानंतर आपण सोलापूर जिल्ह्यातली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी असतील किंवा सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार असतील, या दोघांची आपण या शस्त्र परवान्यांच्या संदर्भात जेव्हा विचारणा केली त्यावेळेस सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जी माहिती दिली त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये जवळपास 4078 परवाने जे आहेत ते वेगवेगळ्या लोकांना देण्यात आलेले होते। आणि या विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा आचारसंहिता होती त्यावेळेस आचारसंहितेमध्ये सगळे शस्त्र जमा करण्याचे सूचना ज्या आहेत त्या पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या आणि या सगळ्या परवान्यांचा रिव्ह्यू जो आहे तो सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी घेतला आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की जवळपास 1300 परवाने जे आहेत त्यावरती रद्द करण्याची गरज त्यांना वाटली आणि त्याचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पाठवलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जी कारणं आहेत त्यामध्ये अनेकांची वय जे आहे ते 70 पेक्षा जास्त झालेले आहेत, काही लोकांचा याच्यामध्ये मृत्यू देखील झालाय, तर काही लोकांवरती गंभीर अशा स्वरूपाची गुन्हे देखील दाखल आहेत। अशा सर्व लोकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जो आहे तो एकंदरीत अशा रीतीने विविध ठिकाणी कुठेतरी परवान्यांच्या बाबतीमध्ये प्रस्ताव येत आहेत आणि हे नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं आणि त्याचबरोबर योग्यही आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।